विलास घुले प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या आंदोलनाची भूमिका सुरू आहे, त्या पद्धतीचे आंदोलन पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने विलास घुलेच्या पत्नीनं या आंदोलनाच्या भूमिकेत पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या पतीला न्याय मागण्यासाठी ज्या पद्धतीची भूमिका घेतली, खऱ्या अर्थानं समाज पटलावर याची दखल घेतली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने या विलास घुलेचा अमानुष पद्धतीने जो केलेला घात आणि वास्तविक स्वरूपानं जी परिस्थिती आज या कुटुंबावर येऊन ठेपली आहे आणि यासाठी आजही न्यायाची ज्या पद्धतीने हे कुटुंब झगडत आहे, वास्तविक स्वरूपात या कुटुंबाला ज्या पद्धतीच्या परिस्थित्या भोगाव्या लागत आहेत. एकतर वर झालेल्या या अन्यायाची एक परिस्थिती आणि दुसरी समाज माध्यमांवर ज्या पद्धतीची ट्रोलिंग त्यांच्या संदर्भात चालू आहे, या दोन्ही पटलावर ज्या पद्धतीने या कुटुंबियाला खऱ्या अर्थानं शासनाने आता या गोष्टीची दखल घ्यावी आणि या कुटुंबियाची जी मानसिक आणि ज्या पद्धतीचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय ना, त्याच्यावर लगाम लावण्याची गरज आहे. वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं निर्माण झालेले पेच प्रसंग आणि अशा पद्धतीने झालेले अन्याय खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर स्पष्ट पद्धतीने मांडले गेले पाहिजेत. आणि ज्या पद्धतीने या प्रकरणात SIT किंवा ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणा काम करते, खऱ्या अर्थाने ही पोलीस यंत्रणा सक्षम आहे का, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी राजेश दुबे. वास्तविक स्वरूपात प्रत्येक घटना ही माणसाच्या मनाला हेलावून जाते आणि त्याच्यात विलास घुलेची घटना अत्यंत हेलावणारा प्रकार आहे. कारण माणुसकी दाखवायला गेलेल्या माणसावरच जर आणि ही परिस्थिती जर बळी ठरवत असेल, त्या माणसालाच पीडित माणसाला म्हणजे पीडिताला वाचवायला गेला त्यालाच खऱ्या अर्थानं ही व्यवस्था बळी करत असेल, तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती किती यायला गेली आणि किती विकोपाला गेली याची परिस्थिती समोर येते. आज विलास घुले हे प्रकरण महाराष्ट्रातलं एकमात्र असं प्रकरण आहे की ज्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा द्वेष, कसल्याही पद्धतीचा एकमेकाबद्दलचा आकस नसताना सुद्धा या प्रकरणात विलासचा बळी घेण्यात आला. विलासची बळी गेल्यानंतर ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आणि ज्या परिस्थितीत विलासची ही सगळी अंत्ययात्रा ही खूप मोठी करुण कहाणी आहे. कारण की अगोदरच जेव्हा त्याच्यावर या पद्धतीचा घणाघात झाल्यानंतर त्यानंतर त्याची 3 दिवस त्याच्या शरीराची विटंबना, ज्या पद्धतीने हे विटंबना सर्वसामान्य माणसाच्या सामाजिक भूमिकेत सगळ्यात मोठा डाग आहे. कारण एखाद्या पीडिताला जर 3 दिवस या प्रकरणासाठी झगडावं लागत असेल, त्याच्या पार्थिव शरीराला सुद्धा प्रशासनाच्या दारात कोलमडत पडावं लागत असेल, तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी अंत काय असेल. आणि वास्तविक स्वरूपात ही जी स्टीम आणि ही जी प्रशासन व्यवस्था आहे ही कशासाठी, हा प्रश्न आता पटलावर येतोय. ज्या पद्धतीने विलासच्या न्यायासाठी विलासचे कुटुंबीय ज्या पद्धतीचे आंदोलन करतायत, त्या आंदोलनामध्ये रमेश घुले या पद्धतीने पाण्याच्या टाकीवर चढले आणि या पाण्याच्या टाकीवर बसून या पद्धतीनं प्रशासनाला एक या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन ज्या पद्धतीने पेटत होतं त्यावेळेस सुद्धा विलासची पत्नी स्वतः जी या सगळ्या घटनाक्रमात खरी पीडित आहे, कारण की तिचा मूळ आधार गेलाय, तिची मूळ भूमिका संपली. येणारा भविष्य कशा पद्धतीने असेल याचाही विचार नाहीये, तरी प्रशासनाच्या दारात आपली ही कैफियत मांडताना आपल्या या आंदोलनाच्या स्वरातून प्रशासनाला खडबडून जागत करण्याचा प्रयत्न या पत्नी करून होतोय. तरी याची कसलीही दखल या प्रशासनावर मात्र होताना दिसत नाहीये. आजही ज्या पद्धतीनं हे कुटुंबीय फक्त एका परिस्थितीतच अडकलेलं आहे, नाहीतर बाकीच्या परिस्थित्या बघितल्या आणि ज्या पद्धतीनं पीडितांवर झालेल्या अन्यायाची भूमिका मांडताना कशा पद्धतीने भूमिका मांडल्या जाते, कशा पद्धतीने आंदोलनं केले जातात, कशा पद्धतीने विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी आवाज उचलतात, याची स्वर आपण चांगल्याच पद्धतीने बघितलेली. आणि वास्तविक स्वरूपात ह्याच्यातनं पैशाचा हिशोब आहे न कशा ह्याच्यातनं त्या विलासच्या कडून कोणत्या सामाजिक कृतीचं उल्लंघन आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं त्याच्या मित्रावर ज्या पद्धतीचे बालंट लागले आणि या बालंटाच्या मागे ज्या पद्धतीने त्या कुटुंबियाने
या उमेश मानेचा काटा काढण्याची जी परिस्थिती दाखवली, त्या उमेश मानेला वाचवण्यासाठी जर विलासचा बळी जात असेल ना, ही खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीत आता कुणाला मदत करावी की नाही करावी यासाठी विवश करणारं हे प्रकरण आहे. त्यामुळं आज ही जरी राजकीय पटल कितीही याच्यात गरम असेल, राजकीय तवा कितीही जर पोळ्या खालून आग लावत असेल, तरी प्रशासनाला याची खऱ्या अर्थानं दखल घेणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका विलासच्या कुटुंबियाकडून मांडल्या जात आहेत, ज्या पद्धतीचे आंदोलन विलासचं कुटुंब करत आहे, त्याच्यात काहीतरी सत्यता आणि तथ्यता असल्याशिवाय या प्रकरणाला कोणी हात घालणार नाही. मोठमोठी नावं अडकवायची म्हणले तर सहजपणे अडकत नसतात, त्यांनाही माहिती. आणि प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने मोठ्या नावांना वाचवण्यासाठी स्वतःला झोकून देते, ही परिस्थिती आम्ही पाहिलेली. त्यामुळं खऱ्या अर्थानं आज जी पेच प्रसंग आणि या पद्धतीची परिस्थिती या कुटुंबासमोर येऊन ठेपली आहे, अजूनही या प्रकरणातला जो काही मुख्य भूमिका ज्या पद्धतीने SITला सगळं करून सुद्धा का सापडत नाही, SIT काय फक्त भूमिका घेते का कोणत्या दबावाखाली येऊन फक्त आपलं काम चालू असण्याची परिस्थिती दाखवते, हे अनेक प्रश्न आता पटलावर पडत आहेत. कारण की यामध्ये रंगलेले हात खूप मोठे आहेत, त्यांना खूप मोठा आधार आहे. आणि या आधारामुळे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीवर जर असे आधार मिळत गेले ना, अशा पद्धतीच्या भूमिका जर खऱ्या अर्थानं झाकण्याचा प्रयत्न झाला ना, तर येणाऱ्या काळात याचे परिणाम फार वेगळे पाहायला मिळणार आहेत. कारण की आज जर एक परिस्थिती झाकली गेली तर दुसऱ्या परिस्थितीला झाकण्यासाठी पुन्हा असाच आतेताईपणा, असाच आतंकीपणा, अशाच पद्धतीच्या भूमिका समाज पटलावर मांडले जाईल. आणि हे पटलं, हे समाजाला कधीही न पचणारी गोष्ट. त्यामुळे विलासच्या पत्नीनं ज्या पद्धतीची या प्रशासनासमोर एक प्रश्नचिन्ह उभं केलंय आणि ज्या पद्धतीने 3 महिन्याची गरोदर असताना सुद्धा या महिलेने आपल्या भूमिका मांडण्यासाठी ती पाण्याची टाकी चढली. खऱ्या अर्थानं प्रशासनाची एवढी निर्धावलेलापणा असेल असं वाटत नाही. प्रशासनासमोर या सगळ्या गोष्टीची उकल होण्यासाठी इतका कालावधी लागत असेल असं वाटत नाही. कारण की प्रशासनाच्या पोलीस यंत्रणा म्हणले तर या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची पोलीस दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर स्कॉटलँड आणि दुसरी भारतीय पोलीस, महाराष्ट्राची पोलीस. आणि या महाराष्ट्राच्या पोलिसाला हे प्रकरण इतकं सोडवायला इतकी जटिलता का चालली? काय याच्यातले खरे सूत्रधार, खरे धागेदोरे यांच्या हाती लागत नाहीयेत? आणि जर लागले असतील तरी त्याला झाकून ठेवण्यासाठी यांना कोण विवश करतंय? असे अनेक प्रश्न आता पटलावर थैमान मांडतायत. मात्र त्या भूमिकेत ज्या पद्धतीने या पीडित महिलेनी म्हणजे विलासच्या पत्नीनी ज्या पद्धतीची भूमिका दाखवली ना, तीच खरी आज सावित्रीची भूमिका असेल. जरी आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी त्या सावित्रीला जाता नाही आलं, तरी त्या सावित्रीनं आज पतीच्या न्यायासाठी पाण्याची टाकी गाठली. त्या सावित्रीनं आज खऱ्या अर्थानं समाज पटलावर अनेक प्रश्न उभे केलेत. येणाऱ्या भविष्यात या महिलेने आपली भूमिका मांडत असताना या महिलेने अनेक पटलावर प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत. हे प्रश्नाचे उत्तर समाज देणार कसा? आणि या प्रश्नांना खऱ्या अर्थानं ऐरणीवर सोडवणं, कारण की बालंट्या लावणं कुणालाही सोपं आहे हो, कुणाच्याही संदर्भात आक्षेप घेणं कुणालाही सोपं आहे, पण वास्तविक स्वरूपात ते सिद्ध करणं आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला गाठणं हे खूप कठीण प्रक्रिया आहे. अशीच ही परिस्थिती मांडून जाते. आज वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने सोशल मीडियावर ज्या पद्धतीने ट्रोलिंग चालू आहे आणि ज्या पद्धतीने आवाजा ही परत जिवंत झालेली आहे, आवाजाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या परिस्थिती या जिल्ह्यात घडल्यात ना, तर त्यामुळे येणाऱ्या विकासाची पंख हे आमच्यासाठी सुरक्षित आहेत का? हे आवाजासारखे कंपन्या येऊन कशा पद्धतीने या भूमिका या जिल्ह्याच्या विवेकाला मोडीत काढण्यासाठी कशा ठरतायत, हीच भूमिका आता समोर येते. खऱ्या अर्थानं आमच्या जिल्ह्याला विकास पचवण्याची सवय नाही. त्या पद्धतीने म्हणतात ना, कुत्र्याला तूप उपसत नाही, त्या पद्धतीने आमच्या जिल्ह्याची परिस्थिती झालेली. आमच्या जिल्ह्याला हे तूप पचायला कठीण जात आहे. आणि विकासाची जी परिस्थिती येते ना, त्या विकासाच्या परिस्थितीला कशा पद्धतीने अडवायचं, कशा पद्धतीने जिरवायचं आणि स्वतःच्या मतलबासाठी कशा पद्धतीने वापरायचं, हीच भूमिका आता या परिस्थितीने आणून ठेवलेली. त्यामुळे आवाजाची परिस्थिती कशा पद्धतीने या समाज माध्यमांवर आता थैमान घालते आणि या संदर्भात कशा पद्धतीनं आवाज बीड जिल्ह्याला शाप ठरली याचं स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहे. कारण की जेव्हापासून आवाज
या भागात आली तेव्हापासून आवाजाच्या माध्यमातून किती प्रकरणं पुढे आली आणि कशा कशा पद्धतीने या प्रकरणाच्या भूमिका या भागासाठी जटिल ठरल्यात याची भूमिका मांडल्याशिवाय खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी आवाज हे मांडणं गरजेचं आहे. आवाजाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या अनाचाराची परिस्थिती निर्माण झाली ना ते मांडणं गरजेचं आहे. त्यामुळं विलासला ज्या पद्धतीच्या भूमिकेत आज पाहिलं जात आहे आणि विलासच्या पत्नीनं ज्या पद्धतीच्या भूमिका स्वीकारल्यात त्या भूमिकेसाठी तुमचं काय मत आहे? नेमके विलासची पत्नीने जी पाण्याची टाकी चढून आपल्या पतीसाठी न्यायाची भूमिका मांडली त्याच्या संदर्भात तुमच्या मनात काय शिस्त आहे? या असं आपल्याकडे काही लक्षात येत असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून माझं मनोबल वाढवा. नमस्कार.